कोकणातील पहिले स्वामीनारायण मंदिर येथील खेडमध्ये उभे राहत असून त्याचा शिलान्यास गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या हस्ते रविवारी थाटामाटात पार पडला। या सोहळ्यात जणू काही हिंदुत्वाचा जागर पाहायला मिळाला। अनेक भक्तांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती। खेडमध्ये भव्य दिव्य दिमागदार स्वामीनारायण संस्कार धाम उभारण्यात येत आहे। या शिलान्यास सोहळ्याच्या निमित्ताने विविध साधू संतांच्या उपस्थितीत गेले 3 दिवस अनेक कार्यक्रम संपन्न झाले। या प्रसंगी संत कोठारी स्वामी आणि अनेक साधू संतांची उपस्थिती होती। याच प्रसंगी मंत्री योगेश कदम म्हणाले की कोकणात खेडमध्ये हिंदुत्वाचा जागर होताना अनुभवास आला। याच दरम्यान खेड येथील तरुण भारत या वृत्तपत्र कार्यालयास देखील सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांचे तरुण भारतच्या खेड कार्यालयीन वृंदावनकडून जल्लोषात स्वागत केले गेले। मंत्री झाल्यानंतर योगेश कदम यांची स्थानिक कार्यालयास पहिलीच भेट होती। या समयी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना रत्नागिरी आवृत्ती प्रमुख महेंद्र पराडकर सह प्रशासकीय अधिकारी सुनील राऊत, खेड तालुका प्रतिनिधी राजू चव्हाण, दापोली तालुका प्रतिनिधी मनोज पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण कदम, शैलेश कदम, किशोर देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, खेड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।